Raghupati Raghuva Raja Raja Raghupati Raghuva
समर्थांचा अभंग. आपण समर्थांचं थोडं थोडं चरित्र दररोज थोडं बघतोय. आज रोज श्लोक करते, त्यांचं वर्णन करताय. आदिटाकणीला पुरश्चरणते संचार देशांतरी स्थापनी हनुमान मूर्ती अकरा प्रीती रामा हरी आत्मा राम हिला सुबोधनिहिला तैसा मनोबोधनी स्फूर्ती छत्रपती सदैव पहा केले महत्कार्य ही. जय जय रघुवीर समर्थांचं जर आपण चरित्र बघितलं तर 12 वर्षांचा काळ असे 3 टप्पे त्यांच्या आयुष्यामध्ये दिसतात. की पहिले 12 वर्ष हे त्यांनी घरी घालवलेले आहे. त्यानंतर 12 वर्ष पुरश्चरण केलंय आणि त्यानंतरचा 12 वर्षाचा काळ हा भारत भ्रमणासाठी त्यांनी वापरलेला आहे, योजलेला आहे. अत्यंत रामावर प्रीती होती, पण राम मंदिरं किती स्थापन केली हो. पण जास्त करून मारुती मंदिरं समर्थांनी स्थापन केलेली आहे. आपण 11 मारुतीचं दर्शन घ्यायला आधी ट्रिप म्हणून जातो. पण मारुतीची मंदिरं का स्थापन केली तर शक्तीने मिळती राज्ये हे समाजापर्यंत पोहोचण्यासाठी मारुती मंदिरं ही प्रत्येक गावामध्ये त्यांनी स्थापन केलेली दिसतात. त्याशिवाय सगळ्यांना उपदेशपर, आत्माराम, दासबोध आणि मनोबोध हे त्यांचं वाङ्मय आपल्याला आजही जीवन चांगल्या तऱ्हेने व्यतीत करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. म्हणजे एकदा मकरंद बुवा रामदासी असं म्हणाले होते की कोरोनाच्या काळामध्ये शाळा बंद होत्या, त्यावेळी त्यांनी सांगितलं की नुसता जरी दासबोध वाचला ना तरी कुठल्याही शाळेत नाही गेलं तरी चालेल. अहो, समर्थांचं व्यवस्थापन इतकं श्रेष्ठ आहे की ते कॉलेजमध्ये शिकवण्यासारखं आहे. आणि महत्वाचं कार्य त्यांनी काय केलंय तर शिवरायांना स्वराज्य स्थापनेसाठी स्फूर्ती देणं, त्यासाठी त्यांना लागेल ती मदत करणं. म्हणजे आपल्याला माहिती आहे की विजापूरचा सरदार निघाला आहे असं समर्थांचं पत्र राजांना गेलं होतं. पण ते कसं होतं, सूचक होतं. प्रत्येक ओळीचा जर आद्याक्षर घेतलं तर ते तुम्हाला संदेश कळेल, नाहीतर ओव्या पाठवलेत असं वाटेल. असे हे समर्थ. त्यांचा आपण निरूपणासाठी अभंग घेतलाय की राघवाची कथा पतित पावन. आज आपल्याला चरण बघायचंय तो म्हणजे देवांचे मंडन आणि भक्तांचे भूषण. देवांचं मंडन करणं म्हणजे काय? मंडन म्हणजे एक प्रकारची आरास, सजावट किंवा मखर आपण करतो. किंवा त्याचा अजून एक अर्थ असा होतो की त्याचं पूजन, स्तवन, स्थापन असे अनेक अर्थ या मंडन शब्दाचे होतात. आणि अशा या देवांचं मंडन रामरायांनी केलेलं आपल्याला दिसतं. म्हणून सूत्रश्लोक जो समर्थांचाच आहे की महासंकटी सोडिले देव जेणी. अहो, रावणाच्या बंदीखान्यात असलेले देव सोडवण्याचं सामर्थ्य फक्त प्रभू रामचंद्रांमध्ये होतं. अत्यंत रावण शंकरांकडनं अनेक वरदान मागून उन्मत्त झाला होता. सर्व देवांना बंदीखान्यात त्यांनी घातलेलं होतं. काय काय काम त्या देवांकडून तो करून घेत असे. समीर झाड तो खडे, समीर झाड तो खडे, समीर लोट तो खडे, वरून खाली कोसडे, मयंक सावली धरी, मलीन पाव तो घरी, मयंक सावली धरी, मलीन पाव तो घरी. अहो, समीर म्हणजे वारा. त्याला काय काम दिलं
होतं रावणाने? केर काढणे. वरुणाला काय सांगितलं होतं? त्यांनी केर काढले की तू पाऊस पाडायचा आहे, सडे घालायचे. मयंक म्हणजे चंद्र. चंद्राचं काम काय होतं? सावली धरायचे, म्हणजे त्याच्यावरती छत्र धरणं. आणि मलिन पावतू हरी. हरी म्हणजे इथे हरण करणे असं त्याचा अर्थ आहे. पावक म्हणजे अग्नी. अग्नीनी वस्त्र धुवायचे. बघा, आपण कपडे उकळले की चांगले निघतात की जास्त, मग ते काम अग्नीला दिलेलं होतं. विधी विधी सधा करतो सुरेंद्र बाग राखतो. भरपूर मोठी आज्ञा आहे. सटी अनंतळी दळी गणेश गाढ वेवळी. म्हणजे आपण ज्याला बुद्धिदाता म्हणतो त्याला रावणाने गाढव म्हणायला ठेवलं होतं. म्हणून बहु काळ कठीण हा देवांवरती आलेला, पण अशा देवांचं सोडवणूक प्रभूंनी केलेली आहे. म्हणून प्रतापे बळे आगळा सर्व गुणे. अत्यंत गुणवान असणारा, आगळा, निराळा, प्रतापी असा हा प्रभू रामचंद्र आहे की ज्याला शूलजा शैल पाणी. शूल म्हणजे पर्वत, पर्वतावर जो राहतो आणि ज्याने त्रिशूळ धारण केलाय असा जो भगवान शंकर त्याला ध्यातात, त्याला स्मरतात, असा हा राम कसा आहे? तर दुपेक्षितदा राम दासा अभिमानी. ज्याला भक्तांचा अभिमान आहे असा हा राम आहे. म्हणून देवांचं मंडन करणारा, देवांची सोडवणूक करणारा असा हा राम. जसं मी मगाशी सांगितलं की देवळांचा जीर्णोद्धार आमच्या अहिल्याबाईंनी केला. त्याच्या मागे एक मुख्य कारण होतं की सगळ्या यवनांनी आपली देवस्थानं उद्ध्वस्त केलेली होती. म्हणजे त्या आपल्या अपयशाच्या खुणा होत्या. मग त्या अपयशाच्या खुणा जर सतत पुढच्या पिढीपर्यंत राहिल्या, डोळ्यापुढे राहिल्या, तर ते चांगलं होणार नाही. म्हणून त्यांनी प्रत्येक देवळाचे, देवालयांचे जीर्णोद्धार केलेले आपल्याला दिसतात. म्हणजेच त्यांनी सुद्धा देवांचं मंडन केलेलं आपल्याला दिसतं. त्याच्या पुढचा चरण, अर्धा चरण आहे ते भक्तांचे भूषण. भक्तांचे भूषण म्हणजे ज्यांना भक्त हे अत्यंत आवडतात असे हे रामप्रभू आहेत. एकदा नारद मुनी त्यांच्याकडे गेले आणि रामरायांपुढे एक वही होती. विष्णूंची कथा सांगितली जाते, विष्णूंचा अवतार रामच आहे. आणि नारदांनी ती वही भगवंत आत गेले आणि बघितली. पहिलं नाव नारदांचंच होतं. पण सगळी नावं आता अजून कोणाकोणाची नाव आहेत आपल्याला पण असं वाटतं ना की बघावं तरी अजून कोण कोण ह्या यादीत आहे. पण मारुतीरायांचं नाव कुठे दिसतं नाही आहो. आश्चर्य पण वाटलंय, एकीकडे आनंद पण झालाय, कारण आपण श्रेष्ठ भक्त होत असं त्यांना जाणवलंय. मारुतीराय म्हणाले, मारुतीराय जेव्हा त्यांना भेटले तेव्हा त्यांनी सांगितलंय, पण मारुतीरायांना काही त्याचं विशेष वाटलं नाही, कारण ते भक्त होते. बघा, मारुतीरायांना कधी अभिमान झालाय का हो आपल्या भक्तीचा? म्हणजे असं सांगितलं जातं की नारद पुराणामध्ये, नारद भक्ती सूत्रामध्ये नारदांनी सांगितलंय की भक्ती कशी असावी, यथा कर्ज गोपिकांना, म्हणजे गोपिकांसारखी भक्ती असावी. पण गोपिकांपुढे कोणाचा आदर्श होता भक्तीसाठी? तर मारुतीरायांचा आदर्श त्यांच्या पुढे होता. अशी मारुतीरायांची भक्ती होती रामाप्रती. आणि नारद ती वही तिथे ठेवतायत. पण जेव्हा प्रभूंना त्यांनी विचारलंय तेव्हा प्रभू म्हणतायत, त्यांनी विचारलं मारुतीरायांचं नाव ह्याच्यात नाही, त्याची वही दुसरी सांगितलं. म्हणजे ह्या प्रभूंनी दोन वह्या का केल्या? पहिली वही होती की ज्यांना भगवंत आवडतो त्या भक्तांची पहिली वही होती, का ती नारदांनी बघितली. पण दुसरी वही जी भगवंतांनी लॉकर मध्ये ठेवलेली होती ती
बही कुणाची होती? भगवंताला जे भक्त आवडतात त्यांची. हा फरक नारद आणि हनुमंतरायांमध्ये आहे. इतकी भक्ती होती रामायणावरती म्हणून रामायण सुद्धा मारुतीरायांनी लिहिलेलं आहे. पण असा प्रश्न जेव्हा वाल्मिकी ऋषींना जाणवला की आता तुझं रामायण इतकं श्रेष्ठ आहे तर माझं रामायण वाचणार कोण, तेव्हा त्यांनी आपलं रामायण नष्ट करून टाकले. असे हे जे भक्त असतात त्यांचा अभिमान, त्यांचं भूषण रामांना वाटतं. म्हणून सप्त चिरंजीवांमध्ये हनुमंतरायांचं नाव आहे की नाही, आणि तसंच विभीषणाचं सुद्धा आहे. कारण त्यांनी वचनच दिलेलं आहे, अनन्य शरण त्यांच्यासाठी जे आपली काया सतत झिजवतात त्यांनाच प्रभूंची कृपा छाया मिळत असते आणि त्यांचंच भवभय हरण भगवंत करत असतो. म्हणून अशा भक्तांचं भूषण रामरायांना वाटतंय. म्हणून उपेक्षी कथा रामदासा घेऊन भगवंतांनी फक्त मनुष्य प्राणी यांच्यावरच ह्याच भक्तांचं संरक्षण केले का हो? नाही. रामायणामध्ये आपल्याला अनेक पशुपक्षी हे दिसतात. त्या सगळ्यांवर प्रभूंनी कृपा केलेली आपल्याला दिसते. पहिलं म्हणजे आपल्याला श्रावणबाळाची कथा रामायणामध्ये दिसते. पण रामायणामध्ये असं एकही व्यक्तिमत्व नाही की ते रामाची पूर्वजन्मापासून निगडित आहे असंच आपल्याला दिसतं. एका तळ्यामध्ये एक मासा राहत असतो आणि दोन पक्षी म्हणजे बगळे तिथे येत असत आणि ह्या माशाची आणि बगड्यांची मैत्री होते. एक वेळ दुष्काळ पडतो आणि आपला मासा आता मित्र तडफडून मरेल म्हणून हे काय करतात, एक काठी आणतात, त्या माशाला ती काठी तोंडात धरायला सांगतात आणि दोन्ही बाजूनी हे पक्षी चोचीमध्ये ती काठी धरतायत आणि दुसऱ्या सरोवरापर्यंत आपण आपल्या मित्राला न्यायचंय. पण दुसरं सरोवर लांब असल्यामुळे तो मासा मध्येच मरण पावलाय आणि आपला मित्र मेलाय हे बघून या दोन्ही बगड्यांनी सुद्धा प्राणत्याग केलाय आणि त्यांना पुढचा जन्म काय मिळालाय तर तो मासा होतो, तो श्रावण बाळ होतो आणि ते दोन पक्षी म्हणजे त्याचे माता पिता. आपण रामायणामध्ये गुहकाची म्हणजे नावाड्याची कथा बघितली. हो ना, तो नावाडी पूर्वजन्मी कोण असतो तर तो एक कासव असतो आणि क्षीरसागरामध्ये भगवंताचं स्थान आहे. या कच्छपाला असं वाटतं की आपण प्रभूंच्या चरणाला स्पर्श करावा म्हणून ते पोहत पोहत पायाच्या बाजूला जातं. पण
पण विष्णूंचे पाद संवाहन करणारी लक्ष्मी माता त्याला अशी करते बरं का. तो तिथून निघून जातो. चरणांचा स्पर्श नसेल पण शरीराचा देहाचा तरी आपल्याला स्पर्श व्हावा म्हणून मुखकमलाकडे तो जातोय. तेव्हा शेष हा त्याच्यावर धुतकार टाकतो आणि त्याच्यामध्ये ही भावना त्याच्या मनात असताना त्याला मृत्यू येतो. पण भगवंत भक्तांचा त्याला भूषण आहे. त्या कच्छपाला त्या नावाण्याचं पुन्हा जन्म आलाय पुढच्या जन्मी आणि त्याला चरणसेवा घडली आहे. आपण कथानक बघितलं. रामायणामध्ये अजून एक येणारे पक्षी म्हणजे घार. सुवर्चसा असं नावाची एक अप्सरा असते आणि तिच्या हातून अपराध घडतो म्हणून तिला शाप मिळतो की तू घार होशील. जेव्हा शाप दिला जातो तेव्हा उशाप मागितला जातो आणि असाच हिने उशाप मागितलाय. तेव्हा तिने सांगितलंय त्या मुनींनी की तू जर घार या योगीमध्ये रामसेवा केलीस तर तुला मोक्ष मिळेल. म्हणून कैकेयीने डावललेला जो पायसाचा प्रसाद होता तो तिने आपल्या चोचीत उचलून नेलाय आणि जिथे अंजनी माता तपश्चर्या करत होती तिच्या हातामध्ये तो टाकलाय आणि तिला गती सद्गती मिळालेली आहे. त्यानंतर रामायणामध्ये आपण जटायू हा पक्षी बघितला. जटायू सुद्धा अत्यंत श्रेष्ठ असा भक्त होता रामरायाचा की रामरायाने त्याचं मस्तक आपल्या मांडीवर घ्यावं इतकी श्रेष्ठ भक्ती त्याची होती. आणि रामरायाला आपल्या उपकारांच्या ओझ्यामध्ये ऋणामध्ये ठेवणारा असा हा पक्षी. या जटायूंचा मोठा भाऊ संपाती पुढे आज आपल्या चरित्रामध्ये त्याचा भाग येणार आहे. पण त्यावेळी ही गोष्ट सांगता येणार नाहीये म्हणून त्यावेळी नुसतं मी नामोल्लेख करणार आहे. मग जटायू आणि संपाती हे दोघे भाऊ अत्यंत शूर पराक्रमी असे होते आणि दोघांमध्ये एकदा अशी शर्यत लागली की आपण सूर्याजवळ जायचंय त्याला पकडायचंय. म्हणून दोघे जण उडत उडत गेले. पण जर तसा सूर्य जवळ येतोय तेव्हा जटायूचे पंख हे जडायला लागले. त्याला त्रास व्हायला लागला. मग आपल्या छोट्या भावाला वाचवायचं म्हणून संपातीने आपले पंख त्याच्या होती असे धरले आणि त्याला त्या दाहापासून वाचवले आणि संपातीचे पंख जळले. म्हणून त्याला पुढच्या आयुष्यात कधीही उडता आलेलं नाही. पण त्याला असं वरदान होतं की 100 योजने लांब असलेली गोष्ट सुद्धा तो बघू शकत असे. असा ह्या संपातीने सुद्धा रामायणामध्ये आपली जी भूमिका आहे ती योग्य तऱ्हेने बजावलेली दिसते. त्यानंतर येतात ते वानरगण. रामायणामध्ये वानरांशिवाय पर्याय नाहीये. मग वानर कसे काय आले रामायणात त्याची पण एक कथा सांगितली जाते की एका राजकुमारीचा विवाह स्वयंवर असतं आणि ती इतकी रूपवान असते की त्रैलोक्यामध्ये संचार करणारे नारद मुनी हे तिथे जातात आणि त्यांना क्षणभर मोह होतो की आपण हिच्याशी विवाह करावा. मग आता तिने आपल्याला पसंत करायला पाहिजे म्हणून आपल्याला सुंदर असं रूप असायला पाहिजे. म्हणून भगवंताकडे गेले. भगवान विष्णूंकडे नारद मुनी गेले आणि सांगितलंय कशासाठी मला चांगलं रूप हवंय. पण भगवंताला चेष्टा करावी असं वाटलं आणि भगवंताने सांगितलं मी तुला हरीचं रूप देतो. आता हरी म्हणजे भगवंत, म्हणजे भगवंताशिवाय श्रेष्ठ चांगलं दिसणारा कोण आहे रूपवान, अशी कल्पना नारदांची झाली. पण हरी ह्या शब्दाचा दुसरा अर्थ असा आहे की वानर. आणि हरीनी नारदांना वानराचं रूप दिलंय. त्यावेळी काय असे प्रत्येक भिंतीवर आरसे नसत. नारद मुनी देवावर
सगळेजण तोंडावर हात ठेवून हसतायत, पण ते आपल्यालाच हसतायत असं नारदांना समजत नव्हतं. होता होता ती राजकन्या वरमाला घेऊन येते पुढे पुढे आणि नारदांपुढे उभी राहिल्यानंतर ती एकदम हसते आणि स्वयंवर मंडपातून निघून जाते. आता मात्र त्यांना खात्री पडली की आतापर्यंत जे हसत होते ते सगळे आपल्यालाच हसत होते. मग का हसत होते? म्हणून नदी किनारी जात आहेत आणि पाण्यामध्ये आपलं प्रतिबिंब बघितल्यानंतर आपल्याला हरीनी वानराचं मुख दिलंय, रूप दिलंय, क्रोधित झाले आणि भगवान विष्णूंकडे ते आले आणि त्यांना म्हणतायत की जे तू मला रूप दिलंयस ना त्या अवतारात वानरांच्या मदतीशिवाय तू काहीही करू शकणार नाहीस. म्हणून वानर नर वानर यांचा युद्ध रावणाशी झालेला आहे. म्हणजे ते वानर ते नारदांच्या शापामुळे वानरांची सुद्धा मदत रामरायांना घ्यायला लागली. नंतर अजून एक पक्षी येतो, तो काक म्हणजे कावळा. वनवासामध्ये असताना सीतामाईंचं रूप बघून सुदसह नावाचा एक गंधर्व अत्यंत मोहित झालाय आणि कावळ्याचं रूप घेऊन सीतामाईंना त्रास देऊ लागलाय. भावार्थ रामायणामध्ये ही नाथांची कथा आलेली आहे आणि तिच्या वक्षस्थलावरती तो चोच मारू लागला. आता ती हाताने हाकलते, पण इतर कावळे त्याच्या समवेत होते ते गेले, कारण ते खरे कावळे होते. पण हा खरा कावळा नव्हता ना, रूप घेतलेला कावळा होता, तो काही जाईना. म्हणून रामरायांना तिने बोलवलंय. रामरायांनी तिच्या त्या कावळ्यापासून सुटका करण्यासाठी एक दर्भ त्याच्यावरती अभिमंत्रित करून तो कावळ्यावरती सोडलाय. आता तो दर्भ पाठीमागे लागलाय आणि हा त्रिभुवनात फिरलाय, पण त्याच्यापासून त्याची सुटका झाली नाही. शेवटी नारदांकडे जातोय तेव्हा तो म्हणतोय, नारद त्याला सांगतायत की तू प्रभू रामरायांना शरण गेल्याशिवाय हे दुष्ट चक्र तुझं संपायचं नाही. आणि तेव्हा रामरायांचा आणि त्याचा संवाद होतोय. पण त्यावेळी मात्र कामपीडित झालेला हा गंधर्व रामांना सांगतोय की बालक लोकांतामध्ये आईचं दूध पिऊ शकतो की नाही, असं त्याच्यात सगळं वर्णन आलेलं आहे भावार्थ रामायणामध्ये. त्या हेतूने मी असं केलेलं आहे. म्हणजे शरणागत आल्यानंतर आपण मगाशी पद्यामध्ये बघितलं की अनन्य शरण संरक्षिण भक्तापूर्ण. म्हणून रामरायांनी त्याला क्षमा केलेली आहे, माफ केलेला आहे. पण ते दर्भ जो अभिमंत्रित करून सोडलेला होता ते काय करणार? म्हणून रामराय म्हणतात की तुझं एक अंग नक्की हनी जाणार, कोणतं द्यायचं ते तू ठरव. आता एक पंख गेला तर चालणार नाही, उडता येणार नाही. एक पाय गेला तर चालणार नाही. चोच एकच आहे. म्हणून कावळा म्हणतो की माझा एक डोळा तुम्ही ह्या अभिमंत्रित दर्भाने काढा. म्हणून तेव्हापासून कावळ्याला एकच उघड आहे, ते एकदा डावीकडे जातं, एकदा उजवीकडे जातं. म्हणून तो अशी मान करून बघतो. बघा, निरीक्षण केलं तर आपल्याला कळतं. पण त्यावेळी सुद्धा रामरायांनी त्याला अनेक असे वर दिले की तू सहसा मरणार नाहीस, कारण कावळ्याला 1000 वर्ष आयुष्य आहे. अगदी विजेच्या तारेला लागून शॉर्ट सर्किट झालं तर तो मरतो. पण चोचीनी नको तिथे त्याने चोच घातली. म्हणून कावळ्याला शाप सुद्धा दिलाय की तुला घाणीतच चोच जाईल. म्हणून मेलेली उंदीर, मेलेली सगळं असं कचरा असं तो का खातो, त्याच्या मागचं कारण हे आहे. पण त्याबरोबर असं सांगितलंय की 10व्या दिवशी तुझा स्पर्श पिंडाला झाल्याशिवाय तो पिंड माझ्याकडे, तो जीव माझ्याकडे येणार नाही. असा हा कावळा सुद्धा रामायणामध्ये आलेला आहे आणि त्याचा सुद्धा उद्धार रामांनी
केलाय नवे त्याचं भूषण रामांना वाटतं. त्यानंतर येतो मोर. मयूर कधी आलाय वनवासामध्ये? अगं वनामध्ये तर मयूर असणारच ना. एकदा या मोराने काय केलं, सीतामाईंना अत्यंत तहान लागली आहे, पण पाणी कुठे दिसत नव्हतं. म्हणून रामराय म्हणतायत की आपल्याला जरा मला सुद्धा पाण्याचा तलाव सरोवर शोधावं लागेल. मयुराने हे ऐकलंय आणि त्यांच्या पुढे पिसारा फुलकून तो नृत्य करू लागलाय. आणि थोड्या वेळेत सीतामाईला तहान जी लागली तिचा विसर पडलाय. आणि मग तो मयूर पुढे पुढे जातोय, कारण वाणी नाही सांगणार कसं पाणवठा कुठे आहे. म्हणून हा पुढे जातोय. पुढे जाऊन एक आपलं पुच्छ खाली टाकतोय, पीस खाली टाकतोय. आता ते इतकं सुंदर पीस आपण प्रत्येकाने एक वर्ष तर एकदा तर एक पीस तरी पुस्तकात ठेवलंच असेल. इतकं सुंदर पीस असतं. सीतामाईंना तो मोह झालाय. एक पीस उचललाय, मयूर पुढे जातोय, पुन्हा एक पीस टाकतोय, पुन्हा ती उचलते. असं करत 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 सगळी पीस त्यांनी टाकलेत आणि तोपर्यंत सरोवर आले. प्रत्येक पीस सीतामाईंनी गोळा केले आणि तिचं लक्ष त्या सरोवराकडे गेले. प्रभू रामचंद्रांना कळलंय की सीते, त्याला वाणी नाही पण त्यांनी आपल्या कृतीने तुझी तहान कशी भागेल ते आपल्याला दाखवलंय. तेव्हा तू त्यांना काही देणार नाहीस? सीतामाई म्हणते, प्रभू तुम्ही इतके समर्थ आहात देणारे, मी काय देणार? तुम्हीच त्याला द्या. रामरायांनी त्या मयुराला आपल्या मांडीवर घेतलाय, त्याच्या मांडीवरनं हात फिरवलाय प्रेमाने आणि विचारलंय, काय देऊ तुला? आज तुला वाणी नाही म्हणून तुला तुझी पिस सोडत सोडत आम्हाला वाट दाखवावी लागली. तेव्हा मयूर म्हणतोय की भगवंत, ज्याला वाणी आहे ते तरी तुझं नाव कुठे घेताय? मला नकोय वाणी. मग काय तुला हवंय? तेव्हा मयूर म्हणतोय की माझं एक पीस आपण मस्तकावर धारण करावं अशी माझी इच्छा आहे. तेव्हा प्रभू रामचंद्र त्याला सांगतायत की या अवतारामध्ये ते शक्य नाही, पण पुढचा माझा अवतार जो कृष्णावतार आहे त्या अवतारामध्ये मात्र मी तुझं पीस कायम माझ्या मस्तकावर धारण करीन. असा हा मयूर सुद्धा ह्या रामायणामध्ये येऊन जातो. अजून एक प्राणी राहिलाय, तो म्हणजे अस्वल, जांबुवंत. जांबुवंत हा सगळ्या वानर सेनेमध्ये अतिशय ज्येष्ठ आहे, पण बुद्धिमान असा असणार आहे. आणि त्याचं आयुष्य किती आहे हो? त्रेतायुगामध्ये राम झाले आणि तो द्वापार युगापर्यंत आहे. म्हणजे त्रेतायुगात त्यांनी रामरायांना सांगितलं होतं की मला एकदा तुमच्याशी युद्ध करायचंय. पण ती इच्छा भगवंतांनी कृष्ण जन्मामध्ये पुरी केली. म्हणजे भगवंत भक्ताची इच्छा पूर्ण करतात, पण कधी ते भक्त निर्मळ, निश्चल, सुशांत वृत्तीचे असले, अनन्य भाव जर त्यांचा जर भगवंतावर असला. कारण समंतक मणी जेव्हा श्रीकृष्णाने चोरला, असा आड घेतला गेला, तो मणी शोधण्याच्या निमित्ताने जंगलामध्ये श्रीकृष्ण आले आणि त्यावेळी जांबुवंताशी त्यांचं द्वंद्वयुद्ध झालेलं आहे. त्याच्यामध्ये भगवंत जिंकले आणि मग त्यांनी आपली मुलगी जांबुवंती ही श्रीकृष्णाला दिलेली आहे. म्हणजे हा जांबुवंत सुद्धा अत्यंत मोठा असा अशी भूमिका त्याची रामायणामध्ये आहे. अजून एक छोटासा प्राणी आहे, तो म्हणजे खारुताई. सेतू बंधनाच्या वेळी सगळे वानर हे सेतू बांधतायत, पण आपण सुद्धा काहीतरी रामरायांना मदत करावी. म्हणून ही खारुताई काय करते, समुद्रामध्ये आपली शेपटी भिजवते, वाळूमध्ये ती घोळवते आणि सेतू तिथे बांधतायत तिथे ती झटकून येते. आता वानर तिला
आमच्या पायाखाली आलीस तर मरून जाशील, पण तिने आपलं सेवा सोडली नाही. आणि ही सेवा रामरायांच्या दृष्टीतून सुटली नाही. तिला हातात घेतलंय आणि तिच्या पाठीवरनं रामरायांनी हात फिरवलाय तर 3 बोट ती तिच्या उठी आहेत. आणि असं आपल्याला वाटतं की सगळ्याच खारुताईंच्या असं का होतं? नाही. आम्ही जेव्हा अमेरिकेत गेलो होतो त्यावेळी तिथल्या खारुताईंच्या पाठीवरती रामाची बोट नाहीये, ती फक्त भारतातल्याच खारुताईंवरती आहे. म्हणजेच हे रामप्रभू जे आहेत ते भक्तांना भूषण असणारे, भक्तांचे अभिमानी असणारे असे हे रामप्रभू आहेत की एकही भक्त कितीही तो दुष्ट असला आणि शरण आला तर त्याला क्षमा करणारे, त्यांच्यावर कृपा करणारे असे आहेत. म्हणून मूळ पद्यामध्ये आपल्याला समर्थ हेच सांगतात की देवांचे मंडन, भक्तांचे भूषण असे हे रामराय आहे.
दोघांमध्ये मैत्री झाली. पण नुसती मैत्री उपयोग नाही, म्हणून हनुमंतानी दोन काष्ट आणले आणि ती एकमेकांवर घासून अग्नी प्रज्वलित केल्या. अग्नी साक्ष अशी ही मैत्री झाली. ज्या वेळेला आपण अग्नी साक्ष एखादी गोष्ट करतो, म्हणून आपल्या विवाहामध्ये का अग्नी असतो? पण हल्ली संस्कार कोणाला नको असतात. जाता जाता सांगावं असं वाटतं आणि मी सांगते. बाकी साड्या हवे, रिसेप्शन हवंय, नातेवाईक हवे, फोटो सेशन हवंय, काय नकोय? फक्त ते गुरुजी दक्षिणा देतात ते नको. पण हे संस्कार अत्यंत महत्वाचे आहेत. म्हणून मारुतीरायांनी की अशी जर साक्ष घेतली ती कायम स्वरूपी टिकते. ही आपली श्रेष्ठ अशी भारतीय संस्कृती आहे. आणि मग दोघांमध्ये ही मैत्री झाली, कारण दोघेही समदुःखी होते.
वृक्ष एका बाणात जो मारे तोडे, तोच त्या वालीचा वध करू शकतो. असं म्हटल्यानंतर रामाने धनुष्य सरसावले आणि नेम धरून एका बाणाने ते 7 वृक्ष हे पाडून टाकले. रामांचा पराक्रम प्रत्यक्ष डोळ्यांनी सुग्रीवांनी पाहिलाय. आणि राम त्याला म्हणाले, कारण वालीला जो बळ होता तो रामाला सुग्रीवांनी सांगितलंय की समोरासमोर जो युद्ध करतो त्याचं अर्धबळ सुग्रीवाच, समोर जो असेल त्याचं अर्धबळ वालीला मिळतं. त्यामुळे समोरचा आधीच गडबडीत झालेला असतो, त्याचं अर्धबळ गेल्यावर काय होणार. म्हणून रामा तू प्रत्यक्ष त्याच्या समोर लढू नकोस असं सांगितल्यानंतर रामांनी सुग्रीवाला असा सल्ला दिलाय की तुम्ही दोघं एक द्वंद्व युद्ध करा. असं सांगितल्यानंतर वालीला सुग्रीवांनी ललकारलाय. वालीला आश्चर्य वाटतंय की एवढा गोगलगार झालेला आणि आज मला युद्धासाठी पुकारतोय, आश्चर्यच आहे. म्हणून आपली गदा घेतलीये आणि द्वंद्वाला निघालाय. दोघांचं द्वंद्व सुरू झालं, पण दोघे इतके सारखे होते दिसायला की रामांना संभ्रम पडलाय की चुकून वाली समजून मी सुग्रीवाला मारलं तर. म्हणून रामांनी बाणच सोडला नाही आणि शेवटी वालीचा मार खाऊन सुग्रीव घेऊन पळून गेला ऋष्यमूक पर्वतावर. रामांना विचारतं की आज तू बाण का मारला, मी मरता मरता वाचलोय. तेव्हा राम सांगतायत आता तुझ्या गळ्यामध्ये एक मी माळा घालीन, म्हणजे माळ घातलेलं सुग्रीव हे मला ओळखू येईल. आता पुन्हा तू वालीला युद्धासाठी ललकार. पुन्हा ललकारल्यानंतर वालीची पत्नी तारा ही सांगते की स्वामी कोणीतरी असं त्याच्या पाठीमागे आहे म्हणून तो एवढं धाडस करतोय, तुम्ही युद्धासाठी जाऊ नका. पण वाली ऐकत नाही आणि युद्धामध्ये युद्ध चालू होतं आणि रामांनी झाडा मागून बाण मारलाय आणि वालीच्या वर्गस्थानी तो लागलाय. बाण पडली, लागल्यानंतर वाली खाली पडल्या आणि रामांना विचारताय की अधर्माने तू मला का मारलंस. तेव्हा राम त्यांना सांगतायत वाली वदना फलविरदान, मी धर्माचे केले पालन. अरे मला तू कसल्या अधर्माच्या गोष्टी सांगतोस. बरं स्त्री वर्गे तुझ्या भावाची पत्नी तू पळवून नेलीस आणि तू मला धर्म सांगतोस. याचं रक्षण करणं आणि दुष्टांचं निखंडन करणं हे माझं काम आहे. बघा रामायणामध्ये वाली हा इंद्रपुत्र आहे आणि सुग्रीव हा सूर्यपुत्र आहे. पण जिंकतो कोण? सुग्रीव. महाभारतात सुद्धा इंद्रपुत्र आहे आणि सूर्यपुत्र आहे. कोण आहे? सूर्यपुत्र कर्ण आणि इंद्रपुत्र. पण कोण जिंकतो? सूर्यपुत्र कसा? इंद्रपुत्र. म्हणजे कोण पुत्र? इंद्रपुत्र. मग का बरं असं झालं? इकडे सूर्यपुत्र जिंकतोय आणि इकडे इंद्रपुत्र जिंकतोय. कारण ज्याच्या बरोबर हनुमंत आहे त्याला यश प्राप्ती आहे. कारण हनुमंत कधी हारलेले नाही. म्हणून ज्याच्या बाजूला हनुमंत तो पुत्र कोणाचाही असो तोच जिंकणार. इकडे वाली जवळ सुग्रीव आलाय. आपल्या भावाचं त्याला प्रेम होतच. रामही आले आणि तो म्हणतोय की तुम्ही माझ्याशी का दोस्ती केली. मी एका क्षणात तुमची पत्नी आणून दिली असती. कारण वाली एवढा पराक्रमी होता की रावणाचं मुठपुडं बांधून त्यांनी त्याचा पुत्र जो अंगद त्याच्यावरती चिंडाळ म्हणून बांधलेलं होतं
घेता येईना इतका महापराक्रमी वाली होता. पण राम म्हणतोय अधर्माने जाणारा आहे, त्याच्याशी मी दोस्ती करत नाही. तू सगळा बाकी चांगला आहेस, पण काय होते अधर्माच्या बाजूने जाणं इष्ट नाही. पण तुला तुझी जर इच्छा असेल अजून जगायची, मी तुला जीवनदान देऊ शकतो. पण वाली बुद्धिमान सुद्धा होता. तो म्हणतो की तुमच्या हातून मला मृत्यू आलाय, म्हणजे मला मोक्षच मिळालाय. बरं, प्राण जाताना तुम्ही माझ्या डोळ्यासमोर आहात, म्हणजे तुमचं हे रूप माझ्या नेत्रापुढे आहे. तुला काय मागायचंय का, असं राम विचारताय. तेव्हा आपल्या अंगदाचा हात प्रभूंच्या हातामध्ये देतोय आणि सांगतोय रामरायांना कधी सोडू नकोस. तेव्हा रामांनी सांगितलं की तुझ्या नंतर जरी सुग्रीव राजा झाला तरी युवराज हा अंगदच होईल. आणि तिथे वाली हा मृत्यू पावलाय. लक्ष्मणाला श्रीरामांनी सांगितलंय की किष्किंधेमध्ये जाऊन सुग्रीवाला राज्याभिषेक कर. राम आले नाहीये, कारण वनवासामध्ये नगर प्रवेश नाही आणि सज्जनांचं पालन आणि दुष्टांचं निखंडन केल्याशिवाय मी नगरात प्रवेश करणार नाही, ही प्रतिज्ञा रामरायांनी केलेली होती. त्यामुळे लक्ष्मणातर्फे त्यांनी किष्किंधेच्या राज्यपदावरती सुग्रीवाला बसवलंय आणि त्याला रामरायांनी सांगितलंय राज्याभिषेक होता रमणा रमणी मध्येच रममाण. रामांनी काय सांगितलं होतं की आता पावसाळा जवळ आलाय, 4 महिने तुझं तू राज्य, तुझ्या पत्नी उपभोग, मग तू मला जे वचन दिलंयस की सीता शोध करीन ते पूर्ण कर. हे 4 महिन्याची सवड दिलेली होती. पण वाणीने सुद्धा सांगितलं होतं एकदा तुम्ही त्याचं काम केलं की तो तुमचं काम विसरेल. मग मात्र चातुर्मास संपलाय तरी ह्याला आपण रामाला दिलेला शब्द त्याचा विसर पडलाय. म्हणून लक्ष्मणातर्फे रामरायांनी निरोप पाठवलाय की ज्या वाटेने वाली गेलाय तो रस्ता अजून बंद झाला नाहीये. असा निरोप लक्ष्मणाच्या बरोबर दिलाय, म्हणजेच क्रोधित असणारे असे हे लक्ष्मण तडकाफडकी सुग्रीवाकडे गेले. पण मारुतीराय जाणतायत की आता जर सुग्रीवावरती यांची वक्रदृष्टी पडली तर त्याचं काही खैर नाही. म्हणून मंत्री कसा असावा तो मारुतीरायांसारखा बुद्धिमत्तां वरिष्ठ. म्हणून त्यांनी मारुतीरायांनी काय केलंय, वालीची पत्नी जी तारा ती अत्यंत वाक्चतुर असते, तिला लक्ष्मणाच्या पुढे पाठवलंय आणि ती सांगते की सुग्रीव विसरलेले नाहीये. तेव्हा थोडासा शांत झालाय आणि मारुतीरायांनी सुद्धा सुग्रीवाला योग्य ती समज दिली आहे. आणि तेव्हा आपल्या सगळ्या वानर दलाला सुग्रीवानी बोलावून घेतलाय आणि 4ही दिशेला आपलं सैन्य पाठवलंय. आता वास्तविक पाहता दक्षिण बाजूला गेले असं रामांना कळलंय की नाही, तर 4ही बाजूला का पाठवले बरं असा प्रश्न पडतो. पण त्याच्या मागे रामांचे 2 हेतू होते. पहिला हेतू म्हणजे सगळ्या भारतवर्षातल्या राजांना कळावं की कुरापत मी काढलेली नाही, माझी पत्नी रावणाने दिली, मी उगाच रावणावरती हल्ला करणार नाहीये. आणि दुसरा हेतू म्हणजे जे जुने संबंध आहेत ते दृढ होतील, म्हणजे आपल्या शाखेच्या भाषेमध्ये संपर्क साधला जाईल. आणि आपण संपर्क करतच नाही, मोबाईलवरूनच फक्त संपर्क आहे. कोणी घराच्या घरी जात का घरी, पूर्वी आपण खरंच जात होतो की नाही, संपर्क राहिला नाहीये. तो संपर्क साधण्यासाठी 4ही दिशांना वानर सैन्य पाठवले. मग दक्षिण दिशेसाठी योग्य असा म्हणजे मारुती जांबुवंत असं एक पथक सुग्रीवानी नेमलेलं आहे. आणि ते सगळ्या सैन्यांना आपल्या सांगतायत
चला उठा सुसज्जना महासतीस शोधवा चला उठा महासतीस शोधवा धन्यवाद तरी कराल प्राणदान यज्ञ धन्यवाद तरी कराल प्राणदान यज्ञ हा परोपकार देश नसे स्वार्थाचा हा परोपकार देश नसे स्वार्थाचा सतीस शोधुनी येणा क्षणात मनी सतीस शोधुनी येणा क्षणात शोधुनी मनी. आत्ताच्या आत्ता सगळ्यांनी निघा आणि महासती जी सीता देवी तिचा शोध घ्या. सगळेजण शोध घ्या निघाले. पण काही असे असतात की शोध घ्यायचा आहे ना, एखादी गोष्ट शोधायची ती कशी आहे हे तर विचारायला पाहिजे की नाही. पण मारुतीरायांनी आमच्या रामरायांना विचारलंय की सीतामाई आहे तरी कशी. तेव्हा ते सांगतायत की सीता आणि मी एकरूप आहोत. जसा दीप आणि प्रभा तेज असतो तसं अत्यंत कर्पूर ज्योतीसारखी तिची अंगकांती आहे. वृद्धांनाहून तिच्या शरीरास एक सुगंध येतो आणि सुगंध फक्त जवळ गेल्यावर नव्हे बरं, अर्ध योजन तो सुगंध येतो. तिच्या मुखामध्ये सतत रामनाम आहे. एवढंच नव्हे तर तिच्या आजूबाजूला जी वृक्ष वेली आहेत ते सुद्धा रामनाम घेतात. असं मारुतीरायांना सांगितलंय. मारुतीराय म्हणतायत मी त्यांना शोधलं या वर्णनावरून, पण त्यांची समजूत कशी होणार म्हणून काहीतरी वस्तू द्या म्हणून हातात ती मुद्रिका काढून दिली आहे. आणि एवढ्यावर मारुतीराय थांबले नाहीये. एक अशी गोष्ट सांगा की फक्त ती तुम्हा दोघांनाच माहिती आहे. तेव्हा रामरायांनी ती काकाची गोष्ट सांगितली. मगाशी गुरुवरांना ती गोष्ट सांगितली आणि मग रामरायांना वंदन करून मारुतीराय निघतायत. रामराय त्याला सांगतायत की त्वरे जाऊन माझ्या जानकीचा शोध घे. मी किती दुःखी आहे हे त्या सतीला सांग. तिचं कुशल विचार आणि तिलाही मुद्रिका दे आणि काहीतरी खूण म्हणून एक वस्तू परत घेऊन ये. आणि मारुतीराय निघाले. सगळेजण निघाले. होता दक्षिण तीरावरती सागर तीरावरती सगळे येऊन घेतले. पण समुद्र उल्लंघन कसं जायचं बरं. आपण अपयशी ठरलोय तर रामरायांना हे तोंड कसं दाखवायचं. तेव्हा वायुभक्षण करून आपण इथेच प्राणत्याग करू असं सगळेजण ठरवतात. एवढे वानरगण बघून इथे जो वृद्धराज संपाती असतो त्याला उडता येत नसल्यामुळे शिकार करता येत नसे म्हणून तो मनात म्हणतोय अरे वा अगदी ऐकत खाद्य आलेलं आहे. आपल्याला भरपूर दिवस हे अन्न आपल्याला पुरणार आहे. पण ह्या वानरगणांच्या चर्चेमधून त्याला जटायूचा उल्लेख ऐकू येतो आणि मग तो त्यांच्या मदतीला जातो आणि तो संपाती ह्या वानरगणाला सांगतो की मला इथून 100 योजने दूर असलेली सीता ही रावणाने अशोकवनात ठेवलेली दिसत आहे. तर तुमच्यापैकी कोणी उड्डाण करून ह्या सीतेचा शोध घेण्यासाठी लंकेमध्ये जावं. आता सगळेजण विचार करायला लागले. कोणी म्हणतोय मी 50 योजने जाऊ शकतो, कोणी म्हणतोय मी 75 योजने जाऊ शकतो. अंगद सुद्धा म्हणतो की मी 100 योजने जाऊ शकतो, पण मी उलटा परत येऊ शकत नाही कारण शक्तीकडे पाठ झाली. कारण आदिमाया शक्ती म्हणजे सीतामाई. तिच्याकडे पाठ केलं की मी उड्डाण करू शकणार नाही. पण जांबुवंत म्हणतात की युवराज तुम्ही आहात त्यामुळे युवराजांना आम्ही पाठवणार नाही. त्याचं रक्षण करणं हे आमचं काम. इकडे रामनामामध्ये
जागृत करण्याचं काम जांबुवंत करतोय. म्हणून समाजातले जर हनुमंत जागे करायचे असतील तर जांबुवंतासारखी भाषणं असायला पाहिजे. तरुण जो जाईल सिंधू महान असा हा एकच श्री हनुमान. सुप्त शक्ती ही मारुतीरायांना शाप मिळालेला असतो, कारण लहानपणी अत्यंत गुण असल्यामुळे अनेक ऋषी मुनींना ताप देत असत. म्हणून ऋषींनी त्याला सांगितलं होतं की तुझी शक्ती जी आहे ती सुप्त राहील. ज्यावेळी तुला कोणी तिची आठवण करून देईल त्यावेळी तुझी शक्ती पुन्हा जागृत होईल. आणि ती शक्ती जागृत करायचं काम जांबुवंतांनी केलंय. आणि ती शक्ती जागृत करता करता हनुमंतरायांचे बाहू कुरकुरायला लागले. प्रचंड असं रूप घेतलंय आणि उडाला उडाला कपी तो उडाला समुद्र मिटून लंकेसी गेला. 100 योजने जय रघुवीर म्हणून जी आरोळी ठोकली ते उड्डाण केलंय. स्वामी काज करायचंय त्याच्यामध्ये अनेक अडथळे येतात, पण ते अडथळे दूर करायचे असतात. अहो मैनाक पर्वतवर आलाय, थोडी विश्रांती घे म्हणालाय. स्वामी काम झाल्याशिवाय मी विश्रांती घेणार नाही. सिंहिका नावाची राक्षसी तिथे आली. अहो तिच्यामध्ये काय शक्ती होती की ती सावलीला धरून आपलं भक्ष्य ओढून खेचून आणत असते. मारुतीरायांनी तिचा सुद्धा पराभव केलाय. अशी अनेक संकट आहेत, पण मारुतीरायांनी लंकेमध्ये प्रवेश केलाय, तो अगदी अंगठ्या एवढ्या रूपामध्ये. कारण लंकेची संरक्षक म्हणून लंकिनी नावाची जी राक्षसी होती तिला रावणाने तिथे नेमली होती. आणि त्या लंकिनीला माहिती होतं की जो आपला पराभव जेव्हा होईल त्यावेळी लंकेचा नाश ठरलेला आहे. एवढं लहान रूप घेऊन सुद्धा त्या लंकिनीला मारुतीराय दिसले बरं का. पण त्यांनी असा जो काही ठोसा तिला दिलाय की ती हरले आणि लंकेमध्ये मारुतीरायांनी प्रवेश केला. प्रत्येक दालन बघतोय. अहो रात्रीची वेळ होती, अनेक स्त्रिया नको त्या वेशामध्ये दिसत होत्या. एकदा मारुतीरायांच्या असं मनात आलं की मी ब्रह्मचारी, माझं ब्रह्मचर्य व्रत जर ते भंगत नाहीये ना. पण ज्यांनी राम मुखामध्ये धरलाय ना त्याला काम काढू शकेल असं समर्थ सांगताय. होता होता रावणाच्या दालनात सुद्धा गेलाय. मंदोदरी दिसतीये. क्षणभर असं वाटलं अहो सुंदर होती, हीच तर आपली सीताबाई नाही. पण रामनाम ऐकू येत नाहीये. असं प्रत्येक महालामध्ये जावं आणि एके ठिकाणी मात्र गेले आणि त्या महालाच्या अंगणामध्ये तुळशी वृंदावन दिसतंय. घरातून रामनामाचा उच्चार ऐकू येतोय. मनामध्ये आश्चर्यचकित झालाय की लंकेमध्ये रामनाम कोण घेत आहे. म्हणून विप्रवेश धारण केलाय आणि तो महाल होता विभीषणाचा. विभीषणाशी वार्तालाप झालाय. विभीषण अत्यंत सात्विक निर्मळ मनोवृत्तीचा होता. त्यांनी हनुमंतरायांना सांगितलंय की 32 दातांमध्ये जशी जीभ राहते ना तसे या राक्षस कुळामध्ये मी राहतोय. लहानपणापासून माझ्या मनामध्ये प्रभू रामचंद्र आहे, ते माझा स्वीकार करतील का. Yeah.
मारुतीराय सांगतायत की तुम्ही जर अनन्य शरण मारुतीरायांना रामरायांना गेला तर ते तुमचा कधीही अभेद करणार नाही. होता होता विभीषणाने मारुतीरायांना सांगितलंय की सीतेला अशोकवनात ठेवलेला आहे. मारुतीराय तिथे गेले, गुप्त रूपाने झाडावरती थांबले. इतक्यामध्ये रावण तिची समजूत काढण्यासाठी येतोय. तेव्हा त्याचा धिक्कार करणारे शब्द मारुतीरायांच्या कानावर आले. सीतामाईंच्या आजूबाजूला अनेक राक्षसिनी होत्या, पण तिथेही निश्चिततेने ठामपणे एक गवताची काडी हातात घेऊन सीतामाई रावणाला विरोध करत होती. शेवटी हतबल होऊन रावण निघून गेलाय. तेव्हा मात्र मारुतीरायांनी जी मुद्रिका आणली होती ती खाली टाकली. आज थोडस वाढणार आहे बरं का. आणि ती मुद्रिका बघितलीये आणि इतक्यामध्ये रामनाम गुणगान सीतामाईंच्या कानावरती आले. कोण आहे अशी विचारणा केल्यानंतर मारुतीराय तिथे प्रकट झाले. मी रामदूत हनुमंत असं सांगितलंय. कुशल विचारलंय, रामराय तुमच्या इतकेच दुःखी आहे, पण आपण काळजी करू नका. थोड्याच दिवसामध्ये रामराय इथे येतील, रावणाचा वध करतील आणि आपणास आपली सुटका करतील असं मारुतीरायांनी सांगितलंय. आणि आपलं स्वामी काज झालाय असं म्हटल्यानंतर मारुतीराय त्यांना स्मरण झालंय की आपल्याला भरपूर भूक लागलेली आहे. तेव्हा अशोकवनातली जी सगळी झाडं फळाफुलांनी बहरलेली होती ती फळं बघतायत आणि सीतामाईला विचारतायत की माते, मी ही फळं भक्षण करू का? तेव्हा सीतामाईला अत्यंत वाईट वाटतं की पुत्रवत असणारा असा हा रामदूत, पण आज आपण त्याला खायला सुद्धा देऊ शकत नाही, कारण हा बाग आहे तो आपल्या शत्रूचा. म्हणून त्या सांगतायत पडलेली फळं खा बरं मारुते. म्हणून पडत्या फळाची आज्ञा. तेव्हापासून शब्द वाक्प्रचार निघालेला आहे. मारुतीरायांनी तेवढा शब्द पकडला आणि प्रत्येक वृक्ष गदा 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 हलवायला सुरुवात केली. अहो, त्या अशोकवनाचं रक्षण करण्यासाठी रावणाने 60,000 राक्षस सैन्य ठेवलेलं होतं. बाग अगदी अशी बेचिराख होतीये बघून ते सगळे ह्या माकडाला, त्यांच्या देखी तो माकडच होता, त्याला पकडायला आले. आणि मारुतीरायांनी काय केलंय, आले रक्षक धावणे उठले पिटिले किती कलोळविले. अहो, कितीकांना मारून टाकलाय, कुणाला झोडपून टाकलाय, कुणाला पाण्यात बुडवलंय. असं मारुतीरायांनी अगदी सुसाट त्यांचं काम चालू झालंय. आणि ही हाहा मारतात जे जीव मुठीत धरून पळाले ते रावणाच्या दरबारात गेले आणि महाराज महाराज महाराज, अहो एक माकड आपल्या अशोकवनामध्ये आले, बागेमध्ये आलंय आणि त्यांनी सगळी बाग ही त्याचा विध्वंस केलेला आहे. म्हणून रावणाचा पुत्र अक्षय कुमार, नोट नाही बरं का, एक अक्षय कुमार नावाचा त्याचा मुलगा होता, त्याला सैन्य घेऊन पाठवलंय. पण त्या सैन्याला सुद्धा मारुतीराय एकटे होते तरी आटोपेना. कारण मारुतीरायांनी हे सगळं कशासाठी केलं, तर शत्रूचं बळ काय आहे हे जरा रामरायांना सांगायला पाहिजे, म्हणून हे सगळं केलं. नाही तर सांगताना नोकर असतात ना, सांगितलेलं काम करतात तसेच परत येतात. पण मारुतीराय तसे त्रास आहेत का? नाही. शेवटी इंद्रजित उभा राहतो आणि सांगतो रावणाला की मला तुम्ही आज्ञा द्या, आत्ताच्या आत्ता त्या माकडाला पकडून आणतो. आणि इंद्रजित आलाय आणि त्यांनी ब्रह्मास्त्र टाकलाय आणि ब्रह्मास्त्रापुढे मारुतीराय शरण गेले आणि स्वतःला त्या पाशामध्ये बांधून घेतले. रावणाच्या दरबारात इंद्रजितांनी अगदी विजयी मुद्रेने त्याला तिथे उभं केलंय.
असं सांगून मारुती रावणाला उपदेश करायला लागलाय की अजूनही तू रामाला शरण ये, त्याची पत्नी त्याला सुपूर्त कर. तुझ्याकडे वाकड्या नजरेने सुद्धा माझे प्रभू पाहणार नाही. अहो पण मद झालेला हा रावण तो म्हणतोय, तुला माहितीये का मी कोण आहे? त्रिभुवनाचा राजा आहे, त्रैलोक्याचं साम्राज्य माझं आहे आणि तू मला शिकवतोस एक माकड असून. तेव्हा मारुतीला शांतपणे सांगतायत, अहो सूर्यावर थुंकलं तरी ती थुंकी आपल्या अंगावर पडते ना. असं म्हटल्यानंतर जो रावण चुकलाय म्हणून सांगते आणि आज्ञा केली, बड बड करतो वानर भारी, बड बड करतो वानर भारी, विभीषण पुढे आलाय आणि असं करता येणार नाही, कारण तो दूत आहे आणि दूत हा अवध्य असतो. त्यांनी जर त्यांनी अपराध केला असेल तर तुम्ही शासन करा, पण तो अवध्य आहे असं सांगितल्यानंतर रावण आपल्या सल्लागारांचा सल्ला घेतो आणि ते सल्ला देत आहेत की माकडांना आपली शेपटी ही अत्यंत प्रिय असते, त्या शेपटीला काहीतरी करायला पाहिजे. म्हणून तेला तुपात वस्त्रे भिजवा की त्याच्या सगळ्या शेपटीला गुंडाळा आणि आग लावून द्या. आणि मग मारुतीरायांनी जे शेपूट वाढवायला सुरुवात केली आहे. अहो वस्त्र काढली सगळ्यांची. आता असं झालं, काही रामायणात हा प्रसंग खूप रंगवून सांगितलेला आहे की आता सीतामाईंचं वस्त्र आणणार असं म्हटल्यानंतर मारुतीरायांनी शेपटी वाढवण्याचं थांबवलंय. आता त्याला आग लावायची आहे, पण अहो अग्नीला सुद्धा रावणाचं सूट घ्यायचं, दररोज कपडे धुवा लावत होता. म्हणून काही केल्या शेपटी पेटेल. शेवटी सिंहासनावर उतरून 7-8 पायऱ्या खाली उतरलाय रावण आणि स्वतः त्या शेपटीवरती कुंकड घालायला म्हणून खाली वाकलाय आणि अग्नीचा भडका उडालाय. मग काय हो, जळली दाढी विद्रुप झाला, दशवदन वदन दाखवेना, लंका दहना सिद्धची झाला हनुमंत जाळी सदना. राम राम हरे हरे राम 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 सीतापते राम. राम ती शेपटी त्याची दाढी जळली आणि मारुतीरायांनी उड्डाण केलाय ती लंका जाळण्यासाठी. लीलया उडवी गगनात पेटवी लंका, पेटवी लंका, जगाकार धरतीचे मारुती, देवही तुझ्या मारुती, जगाकार धरतीचे मारुती, तुझ्या मारुती, मागं शरीर धरी
सगळ्या लंकेतल्या घरांना आग लागली. एखादी विरूप अशी स्त्री दिसावी तशी ही लंका नगरी दिसते. पण ह्याच्यामध्ये विभीषणाचा महाल मात्र वाचलेला आहे. मग आपली शेपटी विझवण्यासाठी मारुतीराय समुद्र किनारी जात आहे. ती शेपटी विझवत आहे आणि सीतामाईंचं दर्शन घेण्यासाठी, त्यांना वंदन करण्यासाठी सीतामाईंच्या इथे येत आहे. सीतामाईंना ते सांगतायत की आपली भेट झाली आहे तर मला एक काहीतरी वस्तू द्या. तेव्हा आपल्या मस्तकामध्ये वेळी की चुडामणी ही सीता देते. सीतामाईंनी तो चुडामणी दिलाय. पण मारुतीराय तिला विचारतात की माते, मी सुद्धा तुला नेऊ शकतो. पण सीतामाई तयार झाली का? हो नाही. का? त्याच्या मागे सुद्धा दोन कारण आहेत. एक म्हणजे इथे असलेल्या इतर स्त्रिया आहेत त्यांना कोण सोडवणार, म्हणून मी तुझ्या बरोबर येऊ शकत नाही. आणि माझ्या पतीची जी कर्तव्य आहे त्यांच्यावरती असा कलंक लागता कामा नाही की दासांनी त्यांची पत्नी सोडून आणली. म्हणजे किती पतीचा विचार करावा हे सीतामाईंच्या चरित्रातून आपल्याला जाणवतं. त्यांना वंदन केलंय आणि पुन्हा 100 योजने हा समुद्र उल्लंघून मारुतीराय इकडे आले. सगळ्यांनी मारुतीरायांचा जय जयकार केलाय आणि विजयी मुद्रेनी सगळेजण रामरायांच्या इथे येत आहे. पण मारुतीरायांनी स्वतःचा पराक्रम स्वतःच्या मुखाने सांगितलेला नाही. आपण मी केलं किती करतो. पण मारुतीरायांनी केलेलं सगळं पराक्रम हा जांबुवंतांनी रामरायांना सांगितलं. गाढ आलिंगन रामरायांनी हनुमंताला दिले. आणि त्यावेळी सगळेजण हे समुद्र किनारी आले. कालचा प्रसंग की 3 दिवस रामांनी वाट बघितली, समुद्र वाट देईल, प्रार्थना केली. वास्तविक पाहता विष्णुरूप राम म्हणजे सागराचे जावई, जावयाला मान द्यायला पाहिजे. तिने लक्ष्मीचे पती म्हणजे लक्ष्मी समुद्र मंथनातून निघाले. पण समुद्र शरण आला नाही. ज्यावेळी बाण तिथे जेव्हा रामरायांनी तिथे प्रत्यंचा लावले त्यावेळी तो शरण आलाय आणि सांगतोय की पलीकडे जाण्यासाठी तुमच्या वानर दलामध्ये नळ नावाचा एक वानर आहे. तो विश्वकर्म्याचा पुत्र आहे. तो तुम्हाला अत्यंत सुंदर असा सेतू बांधून देईल. आणि मग सगळेजण सेतू बंधनासाठी तयार होत आहेत. सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी. जय राम
शास्त्रीय दृष्ट्या जर बघितलं तर आपले हल्लीचे फुटपाथला ब्लॉक असतात बघा, एकमेकांत अडकवायचे, तर ते एका रंगाचे असतात, पिवळ्या किंवा लाल अशा रंगाचे असतात की कळण्यासाठी सी आकार आणि टी आकार असे असतात. तसेच हे मोठे मोठे पर्वत लक्षात येण्यासाठी एकावर रा लिहिलाय आणि एकावर न लिहिलाय असं सांगितलं जातं. आणि असा 100 योजने लांब आणि 10 योजने रुंद एवढा हा सेतू 5 दिवसामध्ये ह्या वानरांनी निर्माण केला. आणि अयोध्या उद्धाराची गोष्ट हनुमंत आणि सुग्रीवाला आठवली. जे गुहकाचं झालं, आता परत प्रभूंचे पाय लागले आणि समुद्राच्या ह्या सेतूला जर काही झालं म्हणून सुग्रीवानी आणि हनुमंतांनी राम लक्ष्मणांना खांद्यावर घेतलंय आणि सगळेजण लंकेमध्ये प्रवेश करतात. ही वार्ता रावणाला कळली आहे म्हणून शुक आणि सारण नावाचे त्याचे गुप्त हे त्यांना रामाचं बल काय आहे हे बघण्यासाठी तिथे पाठवले. पण वानरांच्या रूपामध्ये जरी ते आले तरी या वानर दलातील वानरांनी त्यांना ओळखले आणि रामापुढे उभं केले. पण रामरायांना शरण आले आणि त्यामुळे रामांनी त्यांना सोडून दिलंय. आणि दुसरी गोष्ट, हे सगळं रावणापर्यंत जायला पाहिजे म्हणून रामांनी त्यांना सोडून दिलंय. पण ते तिथे गेले आणि रामांचीच गोष्ट ते सांगायला प्रथमच सुरुवात केलेली आहे. इकडे सुग्रीव सुद्धा मागचा पुढचा विचार न करता एकदम जो सज्जामध्ये उभा असलेला रावण त्याच्या अंगावर झेप घेतो आणि दोघांमध्ये तिथे द्वंद्व युद्ध होतं. पण कसा तरी सुटून हा सुग्रीव परत वानर दलामध्ये येतो. आणि हे जेव्हा रामांना कळतं त्यावेळेला सुग्रीवा हे साहस असले भूपती तुझ्या मुळी नशोध. ते सांगतायत की आधी नियोजन पाहिजे आणि मग पराक्रम पाहिजे. राजा जर गेला तर सगळं सैन्य हे दिशाहीन होतं. योग्य ती समज जरी मित्र असला तरी प्रभू त्याला देत आहे. आणि पुन्हा एकदा विभीषण हा रावणाला सांगायला जातोय की अजून तू विचार कर, जरी ह्या तीरावरती रामराय आले असले तरी तुला अजूनही ते माफ करू शकतात. ही गोष्ट विभीषणाच्या मुखातून रावणाने ऐकली मात्र आणि त्यांनी लाथेने त्याला ढकलून दिले. आता मात्र 4 आपल्या मंत्र्यांबरोबर विभीषण रावणाचा पक्ष सोडून रामरायांकडे येत आहे. सुग्रीव, जांबुवंत ह्या सगळ्यांना असं वाटतंय की हे काही खरं नाही, ह्याला आपल्या पोटात घ्यायचा कसा. पण रामराय उत्तम नेतृत्व त्यांच्याकडे गुण होता आणि त्यांनी अशा व्यक्तीला विचारलंय की काय करावं हनुमंता. तेव्हा हनुमंत सांगतायत भक्त शरणागत म्हणजे
रावणाचा वध होणार आहे आणि तू लंकेचा राजा होणार आहेस हे आत्ताच प्रभूंनी त्याला सांगितलं. आणि असा हा भक्त म्हणजे राक्षस कुलामध्ये जन्माला आलेला असला तरी सुद्धा रामरायांनी त्याला सांगितलंय की हनुमंत जसा चिरंजीव पद त्याच्याकडे आहे तसंच तुझ्याकडे सुद्धा चिरंजीव पद येईल. म्हणून नळनीळ जांबुवंत सुग्रीव अंगद जांबुवंत रामपाठामध्ये महाराजांची ओवी आहे.